प्रेक्षेकडे बघूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते आणि कशा प्रकारे फटकीबाजी पण बघायला भेटेल आपल्याला या बाबा 11 या संघामध्ये टुर्नामेंटमध्ये. बघूया खूप चांगल्या प्रकारे मैदानाची साथ भेटते. हवा थोडीशी शांत झालेली दिसून येते. बघूया ओपनिंग कोण करतंय. ओपनिंग करण्याचा मला असं वाटतं करण किंवा लाला. गोलंदाजी कोण घेते नक्की आपली. देवा पण ऑलराऊंडर गोलंदाज आहे. जर्की नंबर 17. देवा खूप जुना फिल्डर आहे. ओपनिंग करेल बघूया कारण पहिल्या षटकातला पहिला चेंडू कसा प्रकारे हाताळला जातोय. आणि खूप चांगल्या प्रकारे इथं बघायला भेटते. बोरली संघ तसेच पुलाचीवाडी संघ दोन्ही संघ खूप नावाजलेले आहेत. आणि देवा पण तसा बघूया पंचांच्या कुठल्या बाजूने फेकी करतोय नक्की. सामन्याला सुरुवात होते बघूया. थोड्यामध्ये सरकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप धावा ज्या जमवायच्या असतात आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण दोनच फिल्डर बाहेर असल्या कारणास्तव जो धावा जमा करण्याची संधी असते त्या 9 चेंडूमच केली जाते. बघूया सुंदर प्रकारे चाललेला आहे. हवेचा थोडा प्रतिसाद भेटतोय का नाही. देवा पहिलं षटक हाताळतोय. देवा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळतोय देवा. सुरुवात होते सामन्याला. यॉर्कर मारता प्रयत्न सर्कल म्हणजे चेंडू फील्ड होतोय. एकच धाव संघाचं खातं उघडतंय 1-0 बोरली संघाचं. आता स्ट्राईक भेटले मात्र लालाला. डावखुर हाताचा बल्लेबाज आहे. बरेच वर्षाचा म्हणजे बरेच त्याचा अनुभव आहे क्रिकेटचा. एक धावेने आपल्या संघाचं खातं उघडतंय. थोडं पुन्हा परिवर्तन होते कारण डावखुर आणि उजव्या आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव फील्डमध्ये थोडं परिवर्तन होतंय. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. एक चेंडूचा खेळ झाल्या कारणास्तव धावसंख्या झाली आहे ती 1 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सामन्याला सुरुवात करूया. अजूनही थोडीशी हे बघायला भेटते. स्ट्राईक भेटले आता लालाला मात्र. फुलटा चेंडू बघा तिथं काय होतं आणि खरंच नक्कीच एक संधी प्राप्त करून भेटली असती पण लालाला एक जीवदान भेटलं. सर्कलमध्ये नक्कीच मला सुद्धा अशी चुकीला माफी नाही आहे कारण जर सर्कलमध्ये चेंडू जर फील्ड नाही होत तर खूप महत्त्वाचं एक हे होतं. आणि धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झाली ती 2 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. 2 चेंडू फेकी केले गेले आहेत देवाच्या हातातून. बघूया करणला पुन्हा साईड भेटते. ऑफ साईडला कटवलेला चेंडू आहे. सर्कलमध्ये चेंडू फेल केला गेला असता पण तसं झालं नाही. एक धाव पूर्ण केली. दुसरा प्रयत्न होईल का. दुसरी पण धाव पूर्ण होते इथे. तिसरा प्रयत्न होईल का. खूप लॉंग डिस्टन्स पार करावं लागतं इथे आणि नक्कीच 3 धावा इथे आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचा ठरला गेला. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा फलकावर लागले गेले आहेत. 3 चेंडू फेके केले देवा या गोलंदाजांनी. षटकातले आणि आज करणचा वाढदिवस आहे. मला असं वाटतं पुन्हा सुंदर फटका बघायला भेटलाय. देवाच्या बॅटला फ्लो करून दिलाय लाला यांनी आणि सीमा पार पाठवला. षटकासाठी सुंदर फटका बघायला भेटलाय लालाच्या बॅट्समधून. आणि करणचा आज वाढदिवस असल्या कारणाने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व टीमकडून आणि सर्व कमिटीकडून तसेच सर्व मित्रपरिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि येऊया लालाच्या बॅटमधून चांगला फोळ बघायला भेटला. बघूया देवा कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा तो स्ट्रीट आणि स्टेटच्या दिशेने भरकावून दिलेला आहे. पुन्हा एकदा बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार बघायला भेटलाय लालाच्या बॅट्समधून.
सुंदर फटका बघायला भेटला. मला वाटतं थोडासा स्पिन पण करण्याचा प्रयत्न देवा यांचा होतोय, पण तसंच जमत नाहीये. लाला त्याचा प्रतिसाद चांगला बघायला भेटतोय. चांगली फटकेबाजी बघायला भेटली लालाच्या इथून. एक गुडघा टेकून जो शॉट मारलेला आहे स्टेटच्या दिशेने सुंदर फटका बघायला भेटलेला आहे. धावसंख्या झाली ती 17 धावा. आतापर्यंत फलकावर लागले गेलेला आहे. सुंदर फटका बघायला भेटला आहे. पुन्हा बघूया देवा यांचे शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातला. पुन्हा पुन्हा शॉर्ट पिच डिलिव्हरी. मला असं वाटतं नक्कीच पंचांचे धावे. स्कोर चेंडू, वाईट चेंडू. एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती फलकावर लागली की ती 18 धावा फलकावर लागले गेले आहेत या वाईटच्या स्वरूपातून. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातला. पुन्हा पुन्हा स्टेटच्या दिशेने मारला. मस्त एकदम खोदून काढलेला आहे. फ्लिप शॉट बघायला भेटला आहे. सुंदर फटका बघायला भेटला लालाच्या बॅट्समधून. वैयक्तिक लालाने मला असं वाटतं 4 चेंडूमध्ये 17 धावावरती खेळतोय लाला. आणि तसंच करण पण चांगली त्याला एक 7 बघायला भेटते. करण आणि लाला धावसंख्या भरायने वाढते. धावसंख्या आहे ती 22 धावा फलकावर लागल्या गेल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर. सुंदर फटकेबाजी बघायला भेटली. देवा यांनी कुठेतरी काहीतरी कमबॅक करायला लागत होता. बघूया आता कोण नक्की गोलंदाजी करतोय. गोलंदाजी खूप चांगली करावं लागणार आहे, कारण रनांचे जे डोंगर आहे ते खूप 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. मनोज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक हाताळतोय पंचांच्या डाव्या बाजूनी. स्लो डिलिव्हरी आणि नक्की त्याचा समाचार घेतलाय करणनी. डायरेक्ट सीमा पार पाठवलाय. मला जर नक्की दोघंही चांगला विचार करून आलेले आहेत. एक करणनी मारलेला आहे, मग 2 लालांनी मारला, एक बाउंड्री मारलेली आहे आणि धावसंख्या भारेंनी वाढते. नक्कीच पुलाचीवाडी संघाला कुठेतरी असं जादू चेंडू करावा लागणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे धावा जमा करायचे आहेत. मला असं वाटतं आता जी दुसरे षटक प्रगती पथावरती आहे, दुसऱ्या षटकातला 1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 28 धावा फलकावर लागल्या गेल्या आत्तापर्यंत. पुन्हा 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 बघूया काय होतंय तिथे. आणि विजयला नक्कीच प्रयत्न केला असता, विजयने ते झेल टिपला असता, पण थोडासा लेट झाल्या कारणास्तव डॉट चेंडू बघायला भेटला. खूप वेळेने हा चेंडू डॉट आलेला आहे. धावसंख्या आहे ती 28 धावावरती फलकावर लागले गेले आहेत. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती दुसऱ्या षटकात 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुन्हा 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 यॉर्कर मारलेला चेंडू नक्कीच खोदून काढलेला आहे. पुन्हा एकदा सीमा पार पाठवला. षटकार बघायला गेला कर्नाटकच्या बॅट्समधून. नक्की दोघे जर असे फटकेबाजी कराल तर नक्कीच मला असं कालचा 2 दिवसाचा टार्गेट 109 का 110चा टार्गेट होता. धावसंख्या झाली ती 34 धावा फलकावर लागले गेले. सर्कल मर्यादा संपलेली आहे वाटतं. सर्कल मर्यादा संपलेली म्हणजे 9 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये लागल्या गेल्या त्या 34 धावा फलकावर लागल्या गेल्या बोर्लिया संघाच्या. करण पण तसेच फटकेबाजी करतोय आणि लाला पण सुंदर फटकेबाजी करतोय. एक अर्थाने दोघांच्या बॅटमधून चांगल्या फटके बघायला भेटतात इथे आपल्या या बाबा 11 या स्टेडियमवरती. पुन्हा 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 शॉर्ट पिच आणि नक्कीच लाल करणनी फक्त दिशा दिली काय होते तिथे आणि पहिलाच झटका लागतोय करणच्या स्वरूपात. खूप मोठा मासा गळाला लागलेला आहे, कारण करणनी नक्कीच हाईटच्या हिशोबात खूप चांगला फटका मारले होते 2-3, पण तसंच जमलं नाही त्यांना आणि पहिलंच झटका लागतोय. म्हणजेच पहिलं पतन होतं एक अर्थाने. करण यांचं खूप स्लो डिलिव्हरी होता, थोडा शॉर्ट पिच टाकलेला गेला आहे. लॉंग डिस्टन्सला चेंडू नक्कीच फील्ड केला गेला. पहिलाच झटका लागतोय करणच्या स्वरूपात. करणची जागा सांभाळण्यासाठी जातोय मात्र कल्पेशन गोलंदाज आहे आणि बॅट्समन पण आहेत, कारण बोर्ली संघ दोन्ही संघांनी मला वाटतं पुलाचीवाडी संघ पण खूप सुंदर प्रकारे फटकेबाजी त्यांच्याकडे पण तशी क्षमता आहे फटकावण्याची किंवा गोलंदाजी पण आहे, कारण इथे बॅटिंग पिच असल्या कारणास्तव काही होऊ शकतं. कारण बरेच जो टणकपणा ज्या पिचमध्ये बघायला भेटलेला आहे, कारण बरेचसे स्कोर उभा राहतोय. पुढचा घेऊन चेंडू येतोय, पुन्हा ऑफ साईडला कटवला चेंडू, फक्त दिशा दिलेले काय होते तिथं आणि खराब क्षेत्ररक्षण मारावं लागेल इथे. आणि नक्कीच कल्पेशनी 4 धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. धावसंख्या झाली आहे ते 4च्या माध्यमातून 38 धावा फलकावं लागले गेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल इथे. पहिलेच धावांचा डोंगर इथं उभा राहायला गेलेला आहे. आधुनिक षटकातले दुसऱ्या षटकातले शेवटचा चेंडू आहे मनोज याचा. कल्पेश साईडला आहे, बघूया कल्पेश काय करतोय. पुन्हा ऑफ साईडला काटवले चेंडू, फक्त दिशा दिली आहे तिथे काय होते. 1 धाव पूर्ण झाली आहे तिथे, थोडेसे क्षेत्ररक्षण फंपलिंग होते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
2 धावावरती समाधान मानायला लागते. धावसंख्या मात्र जी वाढते ती खूप सुंदर प्रकारे झालेली आहे. धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40 धावावरती आकड्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. बोरलिया संघ पुलाचीवाडी संघाला कुठेतरी एक झटका प्राप्त केला होता एका अर्थाने करंच्या स्वरूपात. तसाच अजून काहीतरी करावं लागेल आणि ओपनर बल्लेबाजून लाला मैदानात सज्ज आहे, कारण आतापर्यंत धावसंख्या जी झाली आहे ती 40 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे. आलेल्या पाहुण्यांच्या कमिटी वतीने हार्दिक अभिनंदन, कारण तुमचा अनमोल वेळ देऊन आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहील त्याबद्दल डॉक्टर साहेबांचं पण इथे आम्ही कमिटीच्या वतीने आणि अभिनंदन करतो, कारण तुम्ही तुमचा बहुमोल वेळ देऊन आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. येऊया आपण पुन्हा मैदानाकडे. बघूया लाला स्ट्राईक घेतोय. दुसरं तिसरं षटक विजय. पुन्हा 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 लालाच्या बॅटमधून पुन्हा खोदून काढलेला आहे. नक्कीच स्टेजच्या दिशेने सीमा पार पाठवलाय. षटकार बघायला भेटलाय लालाच्या बॅटमधून. मला असं वाटतं जो येतोय तो फटकेबाजी करतोय. नक्कीच विजयला कुठेतरी थांबावं लागेल, कारण जी स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता पण तसं जमत नाही. एक पाऊल पुढे टेकून जो शॉट मारलेला आहे नक्कीच सीमा पार पाठवला. धावसंख्या झाली ती 46 धावा फलकावर लागले गेले. एक गडी बाद. विजयांचा पुढचा चेंडू बघूया. पुन्हा 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 ऑफसाईडला कटवलं चेंडू. थर्ड मॅचच्या दिशेने फ्लिप केलंय का, पण एक धावावरती समाधान मानलंय त्यांनी. आता मात्र पुन्हा कल्पेशला साईड भेटलेली आहे आणि वैयक्तिक लाला 6 चेंडूमध्ये 24 धावावरती वैयक्तिक लाला खेळतोय. कल्पेश 2 चेंडूमध्ये 6 आणि फलकावरती धावसंख्या लागल्या गेली ती 47 धावसंख्या फलका लागल्या गेलेत. एक गडी बाद. विजयांचे खूप मागडे षटक मला वाटतं पण एक कॅम्बॅक बघायला भेटला. एकच धावावरती रोखून ठेवलं होतं. एक षटकार बघायला भेटला विजयांना, पण अजूनही षटकातले 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. करताना बघूया पंचांच्या उजव्या बाजूने फेकी करतोय. पुन्हा ऑफसाईडला कटवले चेंडू. मस्तपैकी ग्राउंड शॉट मारलेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे पण चेंडू गुडगटेक होता तिथे जमलं नाही त्यांना. 2 धावाचे इथे पतन होत आहे. 2 धावेने धावी संख्या झाली आहे ती 49 धावा फलकावर लागले गेलेत बोरलिया संघाच्या. कल्पेश मस्तपैकी मला असं वाटतं बघून जो ग्राउंड शॉट खेळतोय, कारण त्यांच्याकडे पण खूप बल्लेबाज आहेत. आत्ता मला असं वाटतं 8 का 9 फिल्डरपर्यंत त्यांच्याकडे बॅट्समन पण आहे. एक तंत्राने बॅटिंग करू शकतात एवढी क्षमता आहे. बघूया लाला पुढचा चेंडू घेऊन येते. विजयने ऑफ कटर मारण्याचा प्रयत्न होता, तसा जमला नाही. बरोबर फील्ड होतोय का तिथे, पण विजय नाराज. फेकण्याचा प्रयत्न पण एक धाव काही रोखू शकला नाही. बोरलिया संघाची धावसंख्या झाली आहे ती 50 पूर्ण झाली आहे. 50 झालेले आहेत. षटकातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आहे लाला. विजयांचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. मध्ये कुठेतरी नक्कीच कमबॅक बघायला भेटला विजयांचा, कारण बरेचसे डॉट चेंडू नाही तरी एक धाव तरी कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न, कारण जो फटका बघायला भेटतोय लालाच्या बॅट्समधून खूप सुंदर फटका मारतोय लाला. बघूया पुन्हा शॉर्ट पिच आहे आणि नक्कीच लालानी आडवा पट्ट्यात खेचून काढलेला चेंडू आहे आणि नक्कीच जीवदान भेटलं मला असं लालाला. एक चेंडू विकेट, एक बाकी आहे. धन्यवाद. धावसंख्या 1 वाढते. नक्कीच इथं झेल पकडला गेला असता लालाला नक्कीच एक झटका बघायला भेटला असता. बोरले संघाला दुसरा झटका, पण तसंच जमलं नाहीये. विजय खूप नाराज असतील, कारण खूप चांगला फेकी केला गेला होता चेंडू. पुन्हा 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 नक्कीच कल्पेशच्या जेवढी ताकद होती तेवढी ताकद लावून कल्पेशची सीमा पार पाठवलाय. षटकार बघायला भेटलाय. धावसंख्या आहे ती 57 या आकड्यावर पोहोचलेली आहे. विजय यांनी पण मला वाटतं खूप ताकद लावून फास्ट फेकण्याचा प्रयत्न, तेवढा फास्ट फेकण्याचा प्रयत्न, तेवढाच गतिमान फटका बघायला भेटलाय. कल्पेशच्या बॅटमधून धावसंख्या वाढते. धावसंख्या 57 धावा फलकावर लागल्या का 3 षटकाच्या समाप्तीनंतर. खूप महागडे षटक मला वाटतं टाकलं गेलेलं आहे. विजयाने चांगला प्रयत्न केला होता पण तसंच जमलं नाही. नक्कीच कल्पेश यांनी चांगले फटके पण तसा बघायला भेटला आहे. बघूया लाला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आहे. कोण तिसरे षटक, चौथं षटक कोण हाताळतंय नक्की? कुंडलिक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4 षटक हाताळतं आणि कुंडलिक मारा करेल
आणि तसेच बघूया लाला खूप स्फोटक बल्लेबाज आहेत. एक अर्थाने 25 धावावरती वैयक्तिक खेळतोय. 7 चेंडूमध्ये 25 धावावरती लाला खेळतोय. त्याला करणची साथ होती पण करणला बाद केले. नक्कीच त्याचा कल्पेश त्याचा आधार एक स्तंभ उभा राहिलेला आहे. आधारस्तंभ उभा राहिलेला आहे. बघूया कशा प्रकारचे फटकेबाजी करतायत नक्कीच आपल्या संघासाठी. खूप महागडे षटक हाताळत तिघांनी खूप महागडे षटक हाताळलेलं आहे. एक अर्थाने कुंडलीला चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे कारण कुठेतरी धावा या आपल्याला रोखाव्या लागणार आहेत. एक अर्थाने सरासरी खूप मला असं वाटतं 20चा एक अर्थाने 20चा रन रेटच्या स्वरूपात आपण बोलायला काही हरकत नाही आहे. 19.5च्या आसपास रन रेट चाललेला आहे एक अर्थाने. येऊया पुन्हा मैदानाच्या दिशेकडे. सुंदर फटकेबाजी करतोय लाला आणि कल्पेशची साथ पण त्याला भेटते. कुंडली बघूया पंचांच्या उजव्या बाजूने फेकी करेल, मारा करेल लाला. स्लो डिलिव्हरी होती. ग्राउंड शॉट घेतलेला चेंडू आहे. बघूया काय होते तिथे आणि नक्कीच नक्कीच चौकार बघायला भेटला आहे. लालाच्या बॅट्समधून खूप सुंदर फटकेबाजी करतोय लाला. लाला सोंगाळ आडनाव सोंगाळ आहे. खूप सुंदर फटकेबाजी करतोय. बऱ्याच वेळाने काय होईना जर आपल्याला संघासाठी कुठेतरी एक मोठं योगदान बघायला भेटते. पुन्हा स्टेटच्या दिशेने खोदून काढलेला आहे चेंडू. बघूया काय होते तिथे आणि नक्कीच जसा बॉलला बॅटला बॉल लागतोय तसा बाहेर जातोय. 4 धावा फलकावर लागल्या गेल्या. अजूनही एक्स्ट्रामध्ये बघूया खूप सुंदर फटका बघायला भेटला आहे लालाच्या बॅट्समधून निघालेल्या. 65 धावावरती लागलेल्या आहेत धावसंख्या. पुन्हा लालानी नक्कीच बघूया काय होते तिथे. नक्कीच लालाच्या बॅट्समधून हा षटकार पुन्हा एकदा बघायला भेटलेला आहे. उत्कुंद षटकार बघायला भेटलेला आहे. नक्कीच चांगला फटका बघायला भेटलेला लालाच्या बॅट्समधून. मला वाटतं लाला आज खूप विचारपूर्वक खेळतायत एक अर्थाने. जर बॉल जसा भेटला तसा मारण्याचा प्रयत्न करतोय लाला कारण जर बॉल जर तसा टप्प्यावर नाही भेटला तर नक्कीच कुठेतरी बघायला भेटते. धावसंख्या झाली ती 71 धावा. पुन्हा फिरकावचा प्रयत्न आहे. तिथे खूप लॉंग डिस्टन्स पार करावं लागेल आणि नक्कीच तिथे पण 4 धावा लालाच्या बॅट्समधून बघायला भेटलेल्या आहेत. नुसत्या चौकार आणि बाउंड्रीज बघायला भेटते लालाच्या बॅट्समधून. धावसंख्या झाली ती 75 आकड्यावर पोहोचलेली आहे. एक गडी बाद. कुंडले यांचा पुढचा चेंडू बघूया. पुन्हा लालाला मारायचा प्रयत्न. वाईट चेंडू, स्कोर चेंडू. थोडासा कुठेतरी लाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. कुंडले पण थोडासा चेंडू बाहेर फिरताना कारण डावखुरी हाताचा बल्लेबाज लाला खूप फटकेबाजी सुंदर करतोय. पुन्हा दिशा दिलेली आहे. थोडासा चेंडू खाली राहिला गेलेला आहे. एक धाव इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर फटका बघायला भेटला आहे. दोघांमध्ये चांगला ताळमेळ बघायला भेटलाय. 78 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. एक गडी बाद करणच्या स्वरूपात. कल्पेश अजून नॉन स्ट्राईकला आहे. लाला जसा फटके बघतोय बघूया. 12 धाव्यामध्ये 45 धाव स्वतः वैयक्तिक रनावर खेळतोय. तिसरं चौथं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा लालाच्या बॅटमधून खोदून काढलेला चेंडू. तिथं काय होतंय आणि नक्की पुन्हा एकदा जीवदान भेटलं लालाला मला असं वाटतं. आणि नक्कीच इथे थोडासा बाय मिस्टेक असेल, सॉरी. आणि लालाला परतावं लागेल वाटतं. लाला वैयक्तिक सुंदर फटकेबाजी करत होता. 13 चेंडूमध्ये 45 धावावरती लाला खेळत होता. सुंदर फटकेबाजी करत होता. 6 षटकार चौकार मध्ये 1-2 कधी 1 वरती पण समाधान मानायचा. खूप सुंदर फटकेबाजी बघितली लालाच्या बॅट्समधून. लाला सोंगाळ सुंदर प्रकारे फटकेबाजी करतोय आणि आलेल्या पाहुण्यांचे इथे हार्दिक अभिनंदन. बघूया तुम्ही चौथ्या षटक प्रगती पथावरती आहे. बघूया चौथ्या षटकातल्या अजूनही संपलेला आहे. मला वाटतं 4 षटकामध्ये 78 धावा फलकावं लागल्या गेले. 2 गडी बाद लाल्याच्या स्वरूपात. वैयक्तिक लाला 13 चेंडूमध्ये 45 धावा वैयक्तिक खेळलेला आहे. खूप सुंदर फटकेबाजी बघायला भेटली लालाच्या बॅट्समधून. सुंदर फटके बघायला लागेल कारण चांगली फटकेबाजी बघायला भेटली. कारण मानव तेवढं कौतुक करायला तेवढं कमीच आहे करता नाही. येऊया त्याची जागा सांभाळण्यासाठी गेल्या मात्र
पुन्हा पुन्हा बघूया आणि नक्कीच नक्कीच पुन्हा फटकेबाजी करायला भेटलाय. त्यांच्याकडे एकही बॅलेबज असं नाहीये की तू मारण्याची क्षमता ठेवू शकत नाहीये. हरी खूप सुंदर हरी कल्पेशने फटका मारला होता. हरीला साथ भेटली नाहीये. बघूया काय होते तिथे. पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा कल्पेशला गुगली चेंडू टाकलेला आहे. कल्पेश पुन्हा तसा शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि कल्पेशच्या बॅट्समधून मागायला मारलेला षटकार सुंदर फटका होता. 7 चेंडूमध्ये 21 धावांवरती कल्पेश खेळतोय. हरीला अजून साईड भेटली नाहीये. शेवटच्या षटक प्रगती पथावरती आहे. शेवटच्या षटकातले 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. विजय फेकी करतोय. पुन्हा ऑफ साईडला काढला चेंडू फुल फास्ट दिशेने ग्राउंड शॉट मारलेला चेंडू आहे. बघूया काय होते तिथे. एक धाव पूर्ण धावचा प्रयत्न, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का तिथे आणि 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. कल्पेशच्या बॅटमधून निघालेल्या ह्या 2 धाव्यांनी धावाचे समीकरण झाले मात्र 86 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. खूप अजून षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न होता तसं जमलं नाही. मात्र एकच धावावरती समाधान मारायला लागतंय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का. चौथ्या षटकातल्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. धाव संख्या आहे ती हरीला साईड भेटली आहे. मात्र बराच वेळ थांबून हरीला साईड भेटलेली आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातला. पुन्हा यॉर्कर मारचा प्रयत्न, गुगली चेंडू टाकलेला आहे. विजयने सुंदर कमबॅक बघितला. खूप वेळातून हा डॉट चेंडू बघायला भेटलेला आहे. विजय यांचा खूप वेळातून मला वाटतं पहिल्या इनिंगपासून डॉट चेंडू बघायला भेटला नव्हता आणि शेवटच्या षटकातला 5व्या षटकातला म्हणजेच चेंडू फेकी करेल विजय. खूप बाहेर चेंडू टाकलेला गेला आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 88. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे विजयांचा. एक वाईटच्या स्वरूपात टाकला गेला होता विजयांनी. मला वाटतं विजयांनी दुसरे षटक टाकलेलं आहे. 27 धावा आतापर्यंत दिलेले आहेत. शेवटचा चेंडू हारी ग्राउंड शॉट घेतलेला हारीने फील्ड होतोय का तिथं पण खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. तसं 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावेचे समीकरण झाले मात्र 90 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 2 गडी बाद. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 91 रनांचं आव्हान ठेवलेलं आहे पुलाची वाडी या संघासमोर. पुलाची वाडी संघाकडे पण गोलंदाज तसेच बल्लेबाज पण खूप फटकेबाज आहेत एक अर्थाने. आणि सामना नंबर 3 मानवडे वर्सेस रायगड नगर. दोन्ही कप्तानाने समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकसाठी. यापुढचा पण सामने होणार आहे ते मजबूत प्रकारे चांगल्या प्रकारे सामने बघायला भेटणार आपल्याला या बाबे 11 या मैदानामध्ये. खूप लॉंग डिस्टन्स आहे. थोडासा हवेचा प्रतिसाद भेटतोय कारण पाऊस पडण्याची शक्यता वाटत नाही. पण हवेचा जो गारवा निर्माण केलेला आहे याच स्थितीमध्ये जे क्रिकेट मॅच जे भरवण्याचा आनंद असतो तो खूप सुंदर असतो. कारण जसं ऊन होत जातं तसं थोडंसं फबलिंग बघायला भेटतंय आणि कधी खूप धावल्यामुळे पण हा त्रास बघायला भेटतोय. येऊया चला 2 बल्लेबाज मैदानात लगेच पाठवून द्यायचे आहेत. येऊया पुन्हा खूप मित्र आमचे जे आपल्या मार्गदर्शन करतात खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन करतात. जे आपल्यापर्यंत आवाज एवढा सुंदर प्रकारे पोहोचवतात आणि जे मानवंदना करतात. एखाद्या फिल्डरला जरी राग न येण्याचा प्रयत्न किंवा जे बोलण्याचं तात्पर्य जे आमचे जे मित्र खूप सुंदर प्रकारचे कॉमेंट्रीमेंट करतात. कारण कॉमेंट्री खूप महत्त्वाची ठरली जाते. जसं आपण बोलतो लक्षात लग्नामध्ये जे मंगलाष्ट करतो ब्राह्मण त्याचा पण आवाज जर सुंदर असला तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे मंगलाष्ट ऐकायला इच्छा निर्माण होते. त्याच्या प्रकारे येऊया पुन्हा आपण त्यांच्या मार्गदर्शनातून आपण याचं पुढचं समालोचन कक्ष तेही सांभाळतील. धन्यवाद आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद. आभारी आहेत. धन्यवाद वामन दादा. खरं तर ही मागची इनिंग तुम्ही ज्यांच्या आवाजामध्ये ही पूर्ण कहाणी ऐकली त्या वामन दादा अगदी शब्दाला शब्द जुळले आणि त्यानंतर मात्र ही एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली आहे. एकीकडे टीम बोरली आहे
तर त्यांच्या विरोधात पुलाची वाडी संघ आहे. आतापर्यंत धावांचा अगदी बलाढ्य डोंगर उभारलाय. 90 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या आहेत. 91 धावा जमा करायच्या आहेत. 30 चेंडूंचा खेळ आहे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर विजय. विजय आणि देवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 90 धावांचा जर आव्हान पेलायचं असेल तर या विजय नावाच्या फलंदाजाला चालणं गरजेचं आहे. आणि या विजयने अशा पद्धतीचे अनेक कारनामे केले जरूर. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना सामोंडी संघाला बिलॉंग करणारा हा एक मोठा खेळाडू ज्यानं मात्र आपली बॅटिंगचे कौशल्य पूर्ण नाशिक जिल्ह्याभर दाखवलं, तो सध्या मात्र आपल्या स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळेल. जर्सी नंबर 7 थाला फॉर अ रिझन. आणि यावेळेला बॅटिंग करेल का विजय त्या पद्धतीची. 90 धावांचं मजल मारली आणि 91 धावांचं टार्गेट ठेवलंय. तर गोलंदाजीच्या मार्कवर बड्डे बॉय मिस्टर करण. पहिला बॉल या मॅच मधला या इनिंग मधला आपल्याला बघायला मिळतोय. करणचा समोर विजय. पहिला बॉल फुल टॉस. बैठक लगावली आहे, चांगली लगावली आहे. आउटफील्ड त्या बाजूला फास्ट आहे आणि या फास्ट आउटफील्डच्या साह्यानं मात्र या चेंडूला पाठवलंय सीमा पार. पहिल्या बॉलवर आलाय विजयच्या बॅट मधून चौकार. विजयला जर विजयाची गोडी झाकायची असेल, पुलाची वाडी या संघाला विजयाची गोडी झाकायची असेल तर या विजयनं चालणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या मात्र पहिल्या बॉलवर आपल्या बॅटिंगचा नजराना अगदी पेश केलाय. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज करण झालाय तयार. या हिवेला फुल टॉस. आता स्वीट साऊंड आणि चेंडू अगदी निघून जातोय सीमा पार. कॉर्नर थोडासा होता इंटरेस्ट, परंतु त्याचा इंटरेस्ट घेतलाय कापून. विजयने लगावलाय अजून एक षटकार. अजूनपर्यंत करणला टप्पा मिळालेला नाहीये आणि टप्प्यात चुकी मग चुकीला माफी नाही. आणि विजय सारख्या फलंदाजाच्या समोर जर अशा पद्धतीनं गोलंदाजी झाली तर विजय त्याला अगदी सोडणार नाहीये. यावेळेला चांगली बॉलिंग. यावेळेला बॅट खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चुकी झाली आहे. एक धाव तरी कंप्लीट झाली आहे. आज श्री गणेशा बोली संघाची बॅटिंग आज दर्जेदार झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षण मिड विकेटला थोडंसं फसला गेलाय. ज्या संघाची पहचान आहे चांगलं क्षेत्ररक्षण करणं, त्या संघाकडून आज मात्र पहिल्या सत्रामध्ये अगदी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेल्यात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देवा बघायला मिळतोय. काय घडेल. देवासाठी बॉल उचलला, क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला मात्र टिपला झेल. विकेटचा पतन क्षेत्ररक्षकाने घेतला एक सुंदर झेल. पहिला झटका लागतोय. देवा बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या 2 चेंडूवर विजय नावाच्या फलंदाजानं हाकार उठवला, त्यानंतर मात्र एक सिंगल मिळाली आणि नंतर मात्र लगेच देवा बॅक टू द पवेलियन झालाय. नवीन बॅटमन मैदानाच्या आतमध्ये अंकुश साथाना बघायला मिळतोय. या वेळेला अपील केली आहे. या अपील मध्ये उस्तार नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही तोपर्यंत कोणत्या पद्धतीची धाव आलेली नाहीये. आणि आता 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि कमबॅक मात्र या करण नावाच्या गोलंदाजानं खेळलाय. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गरकन फिरला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला चांगला फटका अगदी नेत्रदीपक बघायला मिळालाय. एक चाबूक स्ट्रोक लगावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण जात तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात आणि आता 2च धाब्यावर थांबणं सध्या मात्र पसंत केलंय. आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला 6 चेंडूंच्या खेळीनंतर एक बाद 13 धावा.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर कल्पेश बघायला मिळतोय. पहिला बॉल कल्पेशचा. बॅटने खेळायचा होता. मिड विकेट आहे. इथं फेकी 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 योग्य होईल का? इथं या फेकीमध्ये थोडासा जीव असता तर विजयला बाद व्हावं लागलं असतं, परंतु योग्य वेळेला सुरक्षित अगदी पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचला येऊन विजय. आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय अंकुश. बघूया काय करेल. मागच्या वेळेला अगदी शेवटच्या बॉलवर चांगला फटका अंकुशच्या माध्यमातून आला होता. आडवा बॅटने खेळायचा होता. अगदी झाडू शॉट बघायला मिळाला, परंतु इथं बॅट बॉलचा संपर्क झालेला नाहीये. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, लाईन अगदी क्लिअरली मिस केली फलंदाजानं. डॉट बॉल झालाय. 22 चेंडू 77 धावांचं समीकरण तुमच्यापर्यंत दाखवलं जात आहे. फुलटॉस ताकद दाखवलीये या चेंडूला. अगदी फुलटॉस वर फुलटॉल केलाय वसूल. चेंडूला भिरकावलाय सीमा पार. षटकार. वा 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 काय फटका खेचलाय. फुलटॉस होता. थोडासा डाऊन द ट्रॅक आला आणि त्याच्यानंतर तोफा कबूल है जनाब. आणि या वेळेला मात्र पाठवलाय सीमा पार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश बघायला मिळतोय. याही वेळेला लोवर फुलटॉस. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, त्यानं पुन्हा एकदा घेतला. आजच्या दिवसातील अजून एक सुंदर झेल. विकेटचं पतन आणि एक झटका लागलाय. बॅट्समन होतोय बाद. अंकुश बॅक टू द पवेलियन. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स कलेक्शन झालाय. तोपर्यंत एक धाव नक्की कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं आता धावफलक जाऊन 21 या आकड्यावर पोहोचतोय. नवीन बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये गेला आणि पहिल्याच बॉलवर सिंगल मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पुन्हा एकदा विजय जाऊन पोहोचतोय. एक इन्फॉर्म बॅट्समन आहे. 4 चेंडू फेस केलेत. 12 धावा आतापर्यंत जमा केल्यात या फलंदाजानं. आणि गोलंदाजीसाठी कल्पेश. आडवा बॅटने ताकद, नजाकत, टायमिंग, टेम्परामेंट सगळं कसं ओके मध्ये आहे. चेंडूला पाठवलंय सीमा पार. आलाय षटकार. 12 चेंडूंचा झाला खेळ आणि 12 चेंडूंच्या खेळीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 बाद 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि आता 18 मध्ये 64 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळेल. याच्या नंतरचा सामना एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय जय बजरंग रायगडनगर तर त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता मानवेडे हा संघ बघायला मिळेल. या नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी लगेच यायचं टॉस कपावच्या मंचावर. आणि हॉटेल तुळजाचे सर्वेसर्वा माननीय श्री महेंद्रदादा तलखे यांचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. 18 चेंडू 64 धावा. मॅच अगदी ऑन झाली आहे. बघूया काय घडेल. एकीकडे मनोज, दुसरीकडे विजय. गोलंदाजीच्या मार्कवर सोमा. पहिला बॉल पुन्हा एकदा उचललाय. गॅप मध्ये जातोय. 1 बाउन्स गेलाय. सीमा पार गेलाय. आलाय चौकार. या चौकारानं पुन्हा एकदा आता मॅच मध्ये कहाणी निर्माण केली आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. काय घडतंय. मोठ्या फटक्यांची गरज होती. फुलटॉस होता. आडवा बॅटने टोला लगावला आणि या वेळेला मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सोमनाथ बघायला मिळतोय. काय करेल. टप्पा मिळेल का. तर दुसरीकडे मात्र मनोज. अजून एक उचललाय. उंची आहे, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि या वेळेला चुकी होत नाहीये. जेल केलाय संपादित. विकेटचं पतन. मनोज बॅक टू द पवेलियन. या मानवेडा संघ लगेच नाणेफेकीसाठी. एकीकडे जय बजरंग रायगडनगर लोकल संघ इथला आणि दुसरीकडे मानवेडा संघ. आणि विनंती करतो माननीय श्री महेंद्रदादा तालके यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक करण्यात यावा. हॉटेल तुळजाचे सर्वेसर्वा. एकदा खाल तर परत परत याल.
अशा पद्धतीचं हे हॉटेल आणि त्याचे सर्व महेंद्र दादा यांचं या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत आणि त्यांच्या हातातून हा नाणेफेक. 1 मिनिट मॅच थांबवा पंच. 1च मिनिट. ऑन स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतात रेड जर्सीमध्ये, लाल जर्सीमध्ये, लाल भडक माल कडक महेंद्र दादा आणि नाणेफेक केली आहे. टॉस जिंकलाय आणि बघूयात काय निर्णय असेल. लगेच जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी मैदानाच्या मधोमध मॅच चालू आहे. एकीकडे लहानू आपल्याला बघायला मिळतो सध्या स्ट्रायकिंगला बॅट्समन. उचलला फेकला नो डाऊट धडक चेंडू जातोय सीमापार षटकारासाठी. काय फटका खेळला, अगदी पट्ट्यामध्ये मिळाला. ज्या टप्प्यासाठी बॅट्समन वाट बघत असतो तो टप्पा. समोरचा बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडू जातोय सीमापार षटकारासाठी. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 15 चेंडू 54 धावांची गरज. उर्वरित 3 मध्ये जर 2 षटकार आलेत तर मॅच पुन्हा एकदा बनेल. बघूया ते 2 षटकार येतील का. 3 मध्ये 2 मारायचे, मारू शकेल का. आलाय 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 या वेळेला फक्त हातामध्ये गेलाय आणि विकेटचं पतन. फटका तर चांगला होता, उंची मिळाली होती परंतु लांबी नव्हती. असं वाटलं होतं की एकेकाळी येईल का फटका. बघा फुल लेनचा बॉल होता, जिथं मारायचा होता तिथं नक्कीच मारला होता. उंची मिळाली परंतु लांबी नव्हती आणि अगदी मात्र डीप मध्ये आज अगदी लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. त्याच्या हातात पुन्हा एकदा सुंदर झेल. ऑस्ट्रेलियन पद्धतीनं मात्र हा कंप्लीट केलाय आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. आता 14 चेंडू 54 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. बघूया पुलाची वाडी संघ इथून पुढे मॅच बनवेल का. विजय स्ट्राईकवर उभा राहिला शेवटच्या 12 चेंडू मध्ये तर मात्र हा या धावसंख्येवर अगदी थैमान घालू शकतो. तर दुसरीकडे सोमा नावाचा गोलंदाज यानं मात्र अजून एक ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. नवीन बॅटर शंकर मैदानाच्या आतमध्ये गेला. डावखुरा शंकर लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला सध्या जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज सोमा. फटका तरी चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. या शॉट साठी त्याच्याकडून चुकी, नजर हटी, दुर्घटना घटी. 4 धावेचा केलाय घात. चेंडू जातोय सीमापार, आलाय चौकार. आणि माननीय श्री योगेश दादा गोहिरे यांचं या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप स्वागत. एकेचाळीस धावा दबलकर जोडल्या गेल्या. शेवटचा चेंडू सोमनाथच्या ओव्हर मधला बाकी आहे. समोर शंकर आहे. हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडेल का. या वेळा सोडली. विजय आहे डोक्याच्या जागी आणि पोहोचलाय. खरं तर या धावेची गरज नव्हती परंतु इथं मात्र गरज पूर्ती झाली आहे. 2 धावा आल्यात. अंत भला तो सब भला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. आता 12 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण. 12 चेंडू 48 धावा. 24च्या सरासरीनं धावा जमा करायच्या आहेत. होतील का. 12 चेंडू आणि 48 धावा. याच्या नंतरचा सामना एकीकडे आपल्याला बघायला मिळाला रायगड नगर संघ तर त्यांच्या विरोधात मानवेडा संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि रायगड नगर संघ लोकल बॉय पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतील. यावेळेला बॅटची अगदी खालची बाजू लागली. त्यावेळेला तिथं कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. 1 धाव तरी आली आहे. प्रत्येक चेंडूवर आता खरं तर मोठा फटका खेळण्याची गरज आहे आणि विजय मात्र या गरजेपुरती अनेक वेळा अशा पद्धतीनं बॅटिंग केली आहे. तर दुसरीकडे करण नावाचा गोलंदाज एक अष्टपैलू कामगिरी करणारा आजचा बड्डे बॉय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आहा पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला. चेंडू पडल्यानंतर अंगावर आला आणि या वेळेला मात्र गुंगारा दिलाय. आता 10 बॉल 48 ची गरज.
10 बॉल 48. सामना जवळपास हातातून निसटल्यासारखं होत आहे, परंतु विजय जोपर्यंत उभा आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मात्र सुटकेचा श्वास सोडून चालणार नाहीये, कारण बॅटिंग चांगली आहे या विजयची. आहा, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये, थोडासा फाईन उभा आहे. त्यानं 100 बॉल अडवलाय, फेकलाय सुद्धा आणि बघता बघता दुसरे धावेसाठी इथं अपील केली आणि पंचांचा पुन्हा एकदा निर्णय थर्ड अंपायरच्या पक्षात येऊन पडला. बघूयात काय निर्णय येईल. विकेटचं पतन. बॅट्समन विजय बॅक टू द पवेलियन. आता खऱ्या अर्थानं सुटकेचा श्वास सोडलाय. ज्या बॅट्समनवर खूप साऱ्या अपेक्षा होत्या, हे बॅट्समन इथून फसलेली मॅच फक्त विजय हसू शकत होता, परंतु विजय झाला बाद आणि या मॅच मध्ये आता हवा जवळपास काढून घेतली आहे. आता समीकरण खूप अवघड येऊन पोहोचलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित गेलाय. 9 चेंडूंचा खेळ आहे आणि 47 धावा जमा करायच्या आहेत, म्हणजे आता प्रत्येक बॉलवर षटकार मारणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर षटकार. आहा, उचलला फटका, डीप मध्ये जातोय आणि या वेळेला मात्र 100 कॅच बघायला मिळते. अजून एक फलंदाज अगदी तंबूच्या श्रेयाला आपल्याला बघायला मिळतोय. बॅट्समन रोहित बॅक टू द पवेलियन. सोनू नवीन बॅटर खेळलाय आणि त्याला मात्र हा चेंडू अगदी स्टँड मध्ये मारलाय. याही वेळेला चेंडू जातो सीमा पार. प्रत्येक चेंडूवर आता षटकाराची गरज आहे. 7 मध्ये 47 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर षटकार येईल का? आता ज्या शेवटच्या बॉलवरही षटकार येणं गरजेचं आहे. बघूया काय घडेल. या बॉलवर जर षटकार आला तर मॅच अजून एकदा ऑन होईल. हा बा, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथं झाली आहे चुकी आणि इथं आउटफील्ड पाठीमागच्या बाजूनं फास्ट आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळते. या एका धावेनं षटक संपतंय. धावसंख्या जाऊन पोचते 51 या आकड्यावर. 51 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि आता सामन्यातील फक्त औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. 6 चेंडू आणि 40 धावा. लाईव्हच्या माध्यमातून खरं तर करणसाठी सुद्धा लाईव्ह मध्ये अगदी शुभेच्छांचा वर्षाव पडला. बबलू गांगड यांच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या साह्यानं त्याला शुभेच्छा देण्यात आल्यात. खूप खूप बबलू दादा धन्यवाद. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय. षटकातील अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी आज मात्र प्रत्येक संघातील या संघातील प्रत्येक गोलंदाजाने केली आहे. करण, सोमनाथ आणि त्याच्यानंतर मात्र आता शेवटचे षटक हाताळण्यासाठी हार्दिक आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा पार. आलाय चौकार.
या चौकाराच्या साह्यानं धाव संख्येत थोडासा बदल केला जाईल, धावा थोड्या वाढवल्या जातील आणि विजयाचं अंतर थोडंसं कमी केलं जाईल. 56 धावा धापलकर जोडल्या गेल्यात. 35 धावांची गरज आहे. सामन्यातील फक्त औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ या मॅच मधला आता फक्त अगदी शेष आहे. श्री गणेशा बोली संघ या संघाने मात्र या सामन्यामध्ये एकतर्फी बाजी मारली आहे. चांगला बॉल बघायला मिळतोय, अगदी मात्र चांगल्या टप्प्यावर हाताळला आणि इथं मात्र अजून एक निर्धाव चेंडू बघायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावांचं समीकरण तुमच्यापर्यंत दाखवलं जात आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, इथं सुद्धा बॅट बॉलचा संपर्क झालेला नाहीये. स्लोवर वन बघायला मिळाला. थोडंसं चेंज ऑफ द पेस होतं आणि यावेळेला मात्र बॅट्समनला थोडंसं हैराण केली. 2 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामन्यातील औपचारिकता बाकी. षटकातील शेवटचा चेंडू, या मॅच मधला शेवटचा चेंडू आणि मात्र हा सामना जवळपास आपल्या खिशामध्ये टाकलाय टीम श्री गणेशा बोली या संघानं आणि या सामन्याचा अगदी शेवट केलाय आणि हा सामना जिंकलाय तो टीम बोली या संघानं. हार्ड लक बॅड लक